आज महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांसाठी मतदान करण्याचा दिवस आहे। मीही मतदान करून आलेले आहे आणि तुम्हालाही सगळ्यांना आवाहन की जरूर घराबाहेर पडा आतापर्यंत मतदान केलेलं नसेल तर आणि आपला मतदानाचा हक्क जरूर बजावा। दरम्यान आज सकाळपासूनच राज्यातल्या 10 महापालिका आणि 11 जिल्हा परिषदांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। तब्बल 4.5 तास आतापर्यंत उलटून गेलेत आणि सकाळच्या सत्रात महाराष्ट्रातल्या मतदारांनी अगदी भरभरून मतदान केल्याचं चित्र आहे। राज्यात पहिल्या 2 तासातलं सर्वाधिक मतदान हे पुणे महानगरपालिकेसाठी नोंदवण्यात आलंय, तर त्यापाठोपाठ नागपूर आणि ठाण्यातही उत्तम मतदान झालंय। अशा प्रकारची मी सगळ्यांना विनंती करतो आणि या निवडणुकांमध्ये मला आशा आहे की जे कार्य आम्ही केलं आहे त्याच्यावर लोक विश्वास दाखवतील। सीएम साहेब, आपण नागपुरात खूप प्रचार केला, मात्र काल खूप नाराजी सुद्धा दिसली। फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावलाय आपल्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत आणि की काही वेळापूर्वीची दृश्य आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे मतदारांना की लवकरात लवकर घराबाहेर पडा आणि आपला मतदानाचा हक्क जरूर बजावा। तर राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आज चांगलं मतदान झालेलं आहे, त्यामुळे मतदारांचा उत्साह असाच कायम राहिला तर यंदा मतदानाची टक्केवारी वाढू शकते। दरम्यान 11 जिल्हा परिषदांसाठी ग्रामीण महाराष्ट्राचा मतदार सुद्धा आज कौल देतोय। जिल्हा परिषदांच्या दुसऱ्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती आणि गडचिरोली इथे जिल्हा परिषदांचं मतदान होत आहे। हे मतदान भीतीमुक्त आणि चांगल्या वातावरणात पार पडावं यासाठी 33,000 लोकांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। तर मुंबई, पिंपरी चिंचवड, नाशिक, रत्नागिरी सर्वत्र आज मतदानाचा उत्साह पाहायला मिळतोय। जाणून घेऊया की कोणत्या ठिकाणी आतापर्यंत किती मतदान नोंदवण्यात आलंय। ठाणे सकाळी 9:30 वाजेपर्यंत 10.38% मतदानाची नोंद झाली आहे। पुण्यामध्ये 9:30 वाजेपर्यंत 12% मतदान झालंय, तर नागपूरमध्ये सुद्धा तितकंच मतदान नोंदवण्यात आलंय। नाशिक महानगरपालिकेसाठी सकाळी 9:30 वाजेपर्यंत 7%, अमरावतीत 9%, तर सोलापुरात सर्वाधिक 24% नोंद करण्यात आली आहे।